एका बाजूला देशातलं वातावरण जेनजी आंदोलनानं तापलेलं असताना केंद्र सरकार एका मोठ्या राजकीय संकटात अडकलेलं असताना अचानक अशी एक पडद्यामागची घडामोड घडते ज्यानं सगळं राजकारण आणि समीकरणच बदलतात। सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण सोडवण्यासाठी मोदी सरकारने एका काँग्रेस खासदाराची मदत घेतलीये। हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे 100% खरंय। सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडण्यासाठी कोणी केली आहे मदत आणि काँग्रेसचा तो नेता कोण ज्यानं भाजपला मोठ्या संकटातून काही अंश का होईना बाहेर काढले? या व्हिडिओत आपण सविस्तर पाहूयात। नमस्कार, मी अभिजित दराडे आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र। हा मोठा डाव ज्या चेहऱ्याभोवती फिरतो त्याचं नाव आहे विवेक तन्खा। तन्खा हे काँग्रेसचे वरिष्ठ राज्यसभा खासदार आहेत, मध्य प्रदेशचे माजी ॲडव्होकेट जनरल आणि सर्वोच्च न्यायालयातील नामांकित वकील आहेत। जेव्हा सोनम वांगचुक यांच्यावर NSA लावण्यात आला होता आणि ते जोधपूरच्या तुरुंगात बंद होते, तेव्हाही विवेक तन्खा यांनीच त्यांची कायदेशीर लढाई लढली होती। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर 20 जुलै रोजी झालेल्या लाठीचार्ज नंतर देशात संतापाची लाट उसळली। देशात वाढणारा हा रोष पाहून केंद्र सरकार हादरलं आणि बॅक चॅनलने चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला। 18 जुलैला उपोषण स्थळावरून ज्या पद्धतीने वांगचुक यांना जबरदस्तीने हटवण्यात आलं होतं त्यामुळे ते सरकारवर प्रचंड नाराज होते। अशा वेळी केंद्रीय गृह मंत्रालयाने थेट विवेक तन्खा यांच्याशी संपर्क साधला आणि वांगचुक यांच्याशी संवादाचा मार्ग मोकळा करण्याची विनंती केली। या मध्यस्थीनंतर विवेक तन्खा मेदांता हॉस्पिटलमध्ये सोनम वांगचुक यांना भेटायला पोहोचले। 11 किलोपेक्षा जास्त वजन घटल्याने वांगचुक यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनलेली होती। तन्खा यांच्या भेटीनंतर 21 जुलैला मोदी सरकारचे 2 महत्त्वाचे मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंग मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। त्यांनी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांच्याशी चर्चा केली आणि संसदेत या विषयावर चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिलं। 21 जुलैला काँग्रेसचे विवेक तन्खा, TMCच्या सागरिका घोष आणि डाव्या पक्षाचे जॉन ब्रिटिश हे 3 विरोधी खासदार वांगचुक यांना भेटले। त्यांनी वांगचुक यांना सांगितलं की तुम्ही आंदोलनात तुमची भूमिका पार पाडली, आता देशासाठी तुमची तब्येत वाचवणं गरजेचं आहे। दरम्यान वांगचुक यांनी JP नड्डा यांना एक उघड पत्र लिहून आंदोलनकर्त्यांवर कोणतीही सूडबुद्धीची कारवाई होणार नाही याचं स्पष्ट आश्वासन मागितलं होतं। दुसरीकडे 21 जुलैला लडाखच्या सिव्हिल सोसायटीचे नेते आणि 23 जुलैला लेहच्या अपेक्स बॉडीचे नेते IB ऑफिसरसह दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले। त्यांनीही सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची गळ घातली। अखेर 23 जुलैच्या रात्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंग सरकारचं लेखी आश्वासन घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनीही त्यांना मंत्र्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आणि अखेर सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। म्हणजेच राजकीय वर्तुळात एकमेकांवर रोज चिखलफेक करणाऱ्या भाजप आणि काँग्रेसमध्ये संकट आल्यावर दिल्लीच्या बंद खोलीत असा काही अनपेक्षित समझोता झालाय का? या संपूर्ण राजकीय नाट्यावर आणि काँग्रेस खासदाराच्या या मदतीवर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। धन्यवाद।